वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येर्माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति नः इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान श्री गोपाळ कृष्णाच्या चरणी वंदन करतो। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्य यांच्या चरणी नतमस्तक होतो। आपल्या सर्वांचे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी नत होतो। सकल संतांना नमन करतो आणि आपण सर्व उपस्थित उपनिषदप्रेमी आणि अभ्यासक साधक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। आपण मुंडक उपनिषद या उपनिषदाचा दुसऱ्या मुंडकाचा दुसरा खंड अभ्यासितो आहोत। पहिल्या 6 मंत्रांवर आपलं चिंतन झालेलं आहे आणि थोडासा आढावा बघू आणि पुढे चलूया। पहिल्या 2 मंत्रांमध्ये ब्रह्मस्वरूपाचं निर्देश, त्या ब्रह्मस्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न आपण केला। जे अलौकिक प्रकाशरूप आहे, जे दीप्तिमान आहे, परमप्रकाशी असं स्वरूप ज्याचं आहे, अंतःकरणामध्ये जे वास करतं, असं ज्याच्या प्रकाशामुळे बाकीच्या सर्व वस्तूंचं ज्ञान होतं, पण ज्याच्या ज्ञानासाठी कुठल्याही दुसऱ्या भौतिक लौकिक प्रकाशाची आवश्यकता नाही, असं जे प्रकाशरूप तत्व ते आत्मतत्व आहे। त्या तत्वाचं वर्णन आपण बघितलं। अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि तितकंच ते व्यापक सुद्धा आहे। सर्व पदार्थांचा आश्रय, अधिष्ठान, सर्वही लोक ज्याच्यामध्ये समाहित आहेत असं ते ब्रह्मवस्तू। हा ब्रह्मवस्तू हेच तत्व आपल्या प्राणामध्ये आहे, हेच तत्व आपल्या वाणीमध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे। तेच सत्य आहे, तेच अमृत आहे। तत् एतत् अक्षरं ब्रह्मम एतत् जानत। हे शौनका, त्याला जाणून घे। तीच पराविद्या आहे, तीच सर्वश्रेष्ठ विद्या आहे, तीच सगळ्या दोषांपासून मुक्त असलेली ती पराविद्या, ती जाणून घे। त्यानंतरच्या मंत्रांमध्ये मंत्र क्रमांक 3 आणि 4 मध्ये आपण बघितलं साधना, हे ब्रह्म कोणत्या पद्धतीने जाणता येईल, त्याची साधना काय आहे, त्या साधनेचा विधी काय आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। 2 फार सुंदर उदाहरणं आपल्यासमोर आली होती। प्रणवो धनु शरो यात्मा ब्रह्म तल्लक्ष्मुच्यते। अशा प्रकारे धनुष्य बाण यांचा दृष्टांत देऊन त्या ब्रह्मतत्वाचा ध्यास, ब्रह्मतत्वाचा वेध घेण्याचा आपल्याला एक सूचना हे उपनिषदकार करतायत। 2 प्रकारे साधना आहे। निरंतर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। सतत आपल्या चित्ताला बाकीच्या सर्व विषयांपासून मोकळ करून, विरक्त करून, एकाग्र करून, तीक्ष्ण करून, सरळ करून, शुद्ध करून, शांत करून त्या ब्रह्मतत्वाचा वेध घेण्याची जी साधना पद्धती आहे ती इथे सांगितली आहे। उपनिषद अस्त्ररूप आहे, त्याला धनुष्याची उपमा दिलेली आहे। प्रणव, दुसऱ्या दृष्टांतामध्ये प्रणवाला धनुष्याची उपमा दिलेली आहे। त्या उपनिषदाच्या अभ्यास करून उपासनेचा बाण त्याच्यावर चढवायचा, जीवाचा बाण करून
प्रणवाच्या धनुष्यावर चढवायचा आणि दोघांचं लक्ष कुठलं आहे तर ते ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मभावात तल्लीन होऊन जायचं, एकाग्र चित्ताने त्या ब्रह्माचा वेध घ्यायचा. अशा प्रकारचा विचार आपण मागच्या वेळेला केलेला आहे. एकच बाण पुरेसा आहे लक्ष्याचा वेध घेण्याकरता. त्याप्रमाणे ह्या एकच नरदेह, याच नरदेहामध्ये आपण त्या ब्रह्मतत्वाचा वेध घेऊ शकतो. प्रत्येकाजवळ त्याचा अधिकार आपण तो प्राप्त करून घ्यावा लागतो. ते जे ब्रह्मस्वरूप आहे ते नित्य, बुद्ध, शुद्ध, अनंत, शांत असं आहे. ते असीम तत्व आहे. ते आनंद रूप आहे. ते सद्रूप चिद्रूप आनंद घन आहे. ते माझं स्वरूप आहे. या प्रकारे नीट समजून घेण्याचा हा विचार आपण मागच्या वेळेला केला. तत्पश्चात आत्मसाक्षात्काराकरता म्हणून, ब्रह्मचिंतनाकरता म्हणून पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने मंत्र आपल्यासमोर येत आहेत. पुन्हा तशाच प्रकारचा विधी आपल्यासमोर मांडतायत. मागच्या चिंतनामध्ये आपण 5 आणि 6 क्रमांकांचा मंत्रांचं चिंतन केलं होतं. द्युलोक, पृथ्वी आणि अंतरिक्ष, खगोल, भूगोल आणि मधला अंतरिक्ष यांच्या सर्वांमध्ये तेच आत्मतत्व व्यापून आहे. या प्रकारचा मंत्र आपण मागच्या वेळेला बघितला. प्राणांसहित आपल्या मनामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व भरलेलं आहे, ओतप्रोत भरलेलं आहे. त्या एका आत्म्याला जाणा. सर्वांच्या मध्ये असलेल्या आता एकाच तत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ते एकच तत्व कसं आहे या सगळ्यांमध्ये याचा दृष्टांत दाखल आपण एक लाडूची गोष्ट बघितली होती. त्याचबरोबर काही पथ्यसुद्धा आपल्याला सांगितली त्या मंत्रामध्ये. अन्यावाचो विमुंचथ, म्हणजे बाकीच्या अविद्यारूप वाणीचा त्याग करून टाका. आत्मज्ञानाचाच फक्त जो सेतू आहे तो बांधा. बाकीचे सगळे मार्ग सोडून द्या आणि त्या अमृत तत्वाला जाऊन भिडा. ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे, बाकी काहीही श्रेष्ठ नाही. आणि ज्या तत्वाचा वेध घ्यायचा आहे ते तत्व कोणत्या दिशेला आहे, किती दूर आहे, किती जोरात बाण मारावा लागेल, कोणत्या दिशेला मारावा लागेल, याचं उत्तरसुद्धा आपल्याला 6व्या मंत्रात उपनिषदकार देत आहेत की ते आपल्या आतमध्येच स्थिर आहे. ते आपल्या हृदयातच आहे. स एषो अंतश्चरते, आपल्या अंतःकरणामध्ये आत्मपरीक्षण करायचं आहे. ज्या प्रकारे शरीरातल्या सर्व नाड्या एकाच हृदयात येऊन मिळतात त्याचप्रमाणे हा आत्मा जणू काही त्या हृदयात उत्पन्न होतो आहे. अशा प्रकारची भूमिका जायमान हा शब्दाने घेतली होती. अंतःकरण वृत्तीशी संलग्न होऊन हा आत्मा जणू काही सुख दुःख भोगतोय, हर्ष क्रोध इत्यादींचा भोग घेतो आहे. बुद्धी ही ज्ञानरूप नाही, बुद्धी जड आहे, अंतःकरण जड आहे, आत्मा ज्ञानरूप आहे. आत्मा हा अक्रीड आहे, त्याच्याकडे कर्तृत्व नाही आहे. पण बुद्धीचं कर्तृत्व आत्म्याला जाऊन भिडतं आणि आत्म्याचं ज्ञानरूपत्व जणू बुद्धीला जाऊन भिडतं. आणि म्हणून अशा प्रकारचं एक सरमिसळ जी होते, अशा प्रकारचा जो एक भास निर्माण होतो, त्यामुळे सगळा खेळ हा जीवाचा चालू आहे असं वाटतं. त्याचा आपण विचार मागच्या वेळेला आपण केला. बुद्धी, आत्मा आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव, ही संकल्पना आपण बघितली होती. ज्ञानाची व्याप्ती फार मोठी आहे. जणू काही असंग असलेला तो आत्मा, अक्रीड असलेला आत्मा जणू काही लिप्त झाल्यासारखा वाटतो आणि सगळ्या विषयांचा भोग घेतो असं आहे, असं आपण समजतो. पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. मग काय, तो आत्मा असंग आहे, अलिप्त आहे, अभोक्ता आहे, अकर्ता आहे. तो जाणून घे. ओम इत्येव धायत आत्मानम, ओंकार रूपी आत्माला ओंकाराच्या साह्याने जाणून घे. अशा प्रकारचा मंत्र आपण बघितला. स्वस्ती वचन आपण बघितलं. पुढे जाऊया. पुढच्या मंत्रांचा विचार आपण आज करूया. मंत्र क्रमांक 7 आपल्या पुढे येतोय. यह सर्वज्ञ सर्वविद यस्यैष महिमा भुवि, दिव्ये ब्रह्मपुरे ह्येष व्योमनात्मा प्रतिष्ठितः, मनोमय प्राणशरीरनेता प्रतिष्ठितोन्ने हृदयं सन्निधाय, तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा, आनंदरूपम अमृतम यत विभाती. फार सुंदर मंत्र आहे, मोठा मंत्र आहे. भाष्यकारांनी याच्यावर फार मोठी विस्तृत टीका लिहिलेली आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की सर्वज्ञ
व सर्वविद अशी ज्याची ख्याती भूलोकावर आहे, तो हा आत्मा दिव्य अशा ब्रह्मपूर नावाच्या आकाशात वास करून राहिला आहे. तो मनात व्यापून राहणारा आहे. प्राण व सूक्ष्म देहाला एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नेणारा आहे. तो अन्नमय कोशातील हृदयाच्या आश्रयाने राहून देहात वास्तव्य करतो. त्याचे ज्ञान झाल्यावरच विवेकी पुरुषांना प्रकाशमान अमृत आनंदरूप ब्रह्माचा साक्षात्कार होतो. या मंत्राचा उकल करण्याचा थोडा प्रयत्न करू. या श्रुतीमध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन पुन्हा एकदा मोठ्या खुबीने केलेलं आहे. आत्म्याचा महिमा कसा आहे, त्या आत्म्याचं वर्णन कसं आहे, त्या आत्म्याचं वैभव किती आहे, त्याची विभूती कशी आहे, हे पुन्हा पुन्हा उपनिषदकार इथे सांगतायत. मी पुन्हा पुन्हा याकरता म्हणतो आहे की उपनिषदकार तोच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगायला कंटाळत नाहीत. हे शब्द आपल्यासमोर येऊन गेलेले आहेत. या सर्वज्ञ सर्वविद यस्य भुवी एष महिमा. सर्वज्ञ आणि सर्वविद हे शब्द आपल्यासमोर आधी याच उपनिषदामध्ये मुंडक 1 खंड 1 यामध्ये येऊन गेलेला आहे. या सर्वज्ञ सर्वविद्यास्या ज्ञानमयंतपहा तस्मादेतत् ब्रह्मनाम रूपमंदंच जायते, अशा प्रकारचा मंत्र आपल्यासमोर आला होता. तेव्हा आपण सर्वज्ञ आणि सर्वविद या शब्दांचा विचार केला होता. उपनिषदकार पुन्हा तेच 2 शब्द इथे वापरत आहेत. याचा अर्थ त्यांना पुन्हा पुन्हा तोच मुद्दा आपल्या मनावर, आपल्या चित्तावर बिंबवायचा आहे. कारण आपलंसं असतं, पुढचं पाठ आणि मागचं सपाट. आपल्याला एखाद्या विषयांचा भोग घेण्याकरता म्हणून, आपल्याला एखाद्या गोष्टीचं चव घेण्याकरता म्हणून कधी कंटाळा येत नाही. त्याचप्रमाणे उपनिषदकारांना सुद्धा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला कंटाळा येत नाही. मागच्या महिन्यात गुलाबजाम खाल्ले होते, तरी सुद्धा या महिन्यात पुन्हा एकदा खावेसे वाटतातच. अजून एकदा पुन्हा काहीतरी भोग घ्यावासा वाटतो. संपत्तीचा, धनाचा, विषयाचा, रूपाचा, वासाचा, काही ना काही करून. आपलं असं आहे बघा, आपण पुण्यसुद्धा करतो ना, ते पुण्यसुद्धा जे केलेलं असतं ते पुन्हा पुन्हा करायचं वाटतं, करावंसं वाटतं. कितीही स्नानं केली, व्रत केली, वैकल्य केली, तरी ते पुन्हा पुन्हा करावीच वाटतात. त्याचा कंटाळा आपल्याला येत नाही. पण एक लक्षात ठेवा, हे कितीही केलं, दान, पूजा, सत्यनारायणाची पूजा, जप, यज्ञ, हे सगळं काहीही केलं तरीसुद्धा जी वस्तू विचाराने मिळेल, जी वस्तू संत संगतीने मिळेल, ती वस्तू बाकी काहीही करून मिळत नाही. सर्वज्ञ असा शब्द इथे आलेला आहे. हा परमपुरुष कसा आहे, हा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्वदा जाणणारा, सामान्य रूपाने सगळं जाणणारा. आणि सर्वविद म्हणजे सगळ्या बाजूनी जाणणारा, सगळ्या पद्धतीने जाणणारा आणि विशेष रूपाने जाणणारा. 2 वेगवेगळे भेद आहेत बघा. एक सामान्य रूपाने जाणणारा आणि एक विशेष रूपाने जाणणारा. म्हणजे कसं, आता आपण चालत येत असतो, जाता जाता समोर एक काहीतरी वृक्ष दिसतो. आपल्याला लक्षात येतं की अरे काहीतरी बहुतेक झाड आहे, कुठले तरी काहीतरी आकृती, झाड आहे हे कळतं. सामान्य रूपाने वृक्षाचं ज्ञान होतं. पण जवळ गेल्यानंतर कळतं की अरे हे तर आंब्याचं झाड आहे, किंवा अरे हे तर चिंचेचं झाड आहे. असं विशेष ज्ञान नंतर होतं. कधी कधी बघा, बरेच जण बसले असतात, कुठेतरी आवाज येतोय, काहीतरी आवाज येतोय म्हणून आपले कान तिकडे जातात आणि मग लक्षात येतं की कुणाचा तरी फोन वाजतोय बघा. आणि मग लक्षात येतं की अरे हा तर माझाच फोन वाजतोय. म्हणून विशेष ज्ञान होतं. म्हणून सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान अशा पद्धतीने वर्णन उपनिषदकार करतायत. एक सर्वज्ञ शब्द आणि एक सर्वविद शब्द. जे अक्षरब्रह्म आहे, छान पद्धतीने भाष्यकारांनी याची मांडणी केलेली आहे. जे अक्षरब्रह्म आहे ते मायोपाधिक ईश्वर बनून समष्टीला सामान्य रूपाने तो जाणतो. मायोपाधिक ईश्वर बनून समष्टीला सामान्य रूपाने जो जाणतो तो सर्वज्ञ. सामान्येन सर्वं जानातीति सर्वज्ञः. आणि तेच अक्षरब्रह्म अविद्योपाधिक बनून जीवाचा अंतर्यामी होऊन विशेष रूपाने जीवामध्ये चाललेले सगळे भाव जाणतो तो सर्वविद. विशेषण सर्वं वेत्तीति इति सर्वविद. अशा पद्धतीने हे 2 शब्द आपल्यासमोर आलेले आहेत. त्याचा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. सगळं काही जाणणारा,
आणि सगळं जाणणारा ह्याच्याकरता, कारण तोच सगळं झालेला आहे म्हणून. यस्य भुवी एष महिमा, ज्याची या जगतामध्ये खूप छान मोठी अशी महिमा आहे, त्या महिमेचं वर्णन केलेलं आहे भाष्यकारांनी. जगद्गुरु शंकराचार्य किती सुंदर पद्धतीने वर्णन करतात की जो सर्वज्ञ आहे, जो सर्वविद आहे, केवळ एवढंच नाही, इतकंच नाही, अजून पण आहे. ते म्हणतात, आपली साधना, आपली भूमिका, आपली श्रद्धा बळकट व्हावी ह्याकरता म्हणून त्या आत्मतत्वाचं वर्णन, महिमा, वैभव इथे वर्णन करणं सुरू आहे. कशा पद्धतीने? तर जो द्युलोकाला धारण करतो, म्हणजे आकाशातले जे ग्रहतारे आहेत त्यांना जो धारण करतोय, जो पृथ्वीला धारण करतो आहे, ज्याच्या अधिष्ठानावर, ज्याच्यामुळे हे सगळे ग्रहतारे आपापल्या कक्षेमध्ये फिरत आहेत, पृथ्वीसुद्धा आपापल्या कक्षेत फिरते आहे, ज्याच्यामुळे हे सूर्य आणि चंद्र एका विशिष्ट प्रकारे गतिमान आहेत, आलात चक्रासारखे ते निरंतर फिरत आहेत. सूर्य आणि चंद्र एका कक्षेत राहतात. मी कुठेतरी वाचलं होतं असं बघा की पृथ्वीचं सूर्यापासनं जे अंतर आहे ते जर का 5% जरी का 1% जरी का कमी किंवा जास्त झालं तर त्याप्रमाणे एक तर पृथ्वीवर तापमान खूप प्रचंड प्रमाणात वाढेल किंवा पृथ्वी खूप लवकर थंड होऊन जाईल. अंतर वाढलं सूर्यापासनं तर लवकर थंड होऊन जाईल, आणि अंतर जर का कमी झालं तर पृथ्वीवर तापमान खूप वाढेल आणि त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीची हानी होईल. पण तसं होत नाही. एका ठराविक अंतरावर हे सगळं सुरू आहे. पृथ्वीवरच्या ज्या नद्या आहेत, जे पर्वत आहेत, जो समुद्र आहे, ते आपापल्या ठिकाणी, आपापल्या कक्षेत, आपापल्या स्थानामध्ये वास करतायत, तिथेच राहत आहेत. समुद्र आपली मर्यादा उल्लंघून कुठे जात नाही, तो कुठे अतिक्रमण करत नाही. नदी आपली मर्यादा सोडून कुठे जात नाही आहे. जेव्हा खूप पाऊस होतो आणि नदीला पूर येतो आणि नदीने जरा थोडंसं ठरवलं आणि आपली मर्यादा जरा सोडली, काय हाल होतात सगळ्या लोकांचे हे आपण सगळेजण जाणतो. मग हे सगळं कोणामुळे होतंय? हे कोणाच्या अधिष्ठानावर होतंय? हे त्याच आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर होतंय. सगळे प्राणी, सर्व स्थावर जंगम, सगळे देश, संपूर्ण जगत नाही तर संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या शासनामध्ये चालतंय, ज्याच्या सत्तेवर चालतंय, सगळे कालमर्यादा, कालगणना ज्याच्यामुळे होते आहे, ऋतू, वर्ष, महिने हे ज्याच्यामुळे काम करत आहेत, ज्या बंधनामुळे हे काम होतंय, ते बंधन कोणाचं आहे? ते त्याच शासकाचं आहे, त्याच ईश्वरी शक्तीचं आहे. आणि तो ईश्वर कसा आहे? एवढ्यावर थांबत नाही, तर तो कर्म आणि कर्मफलदाता आहे. आपल्या कर्माची जी फलं आहेत ती आपल्याला दिल्याशिवाय आपल्याला सोडत नाही. कर्मांचं फळ आपल्याला मिळतं. अशा प्रकारे कर्मफलदाता, नियंता, शास्ता असा जो आहे त्या महिमा हा सगळा त्या ईश्वराचा आहे. आणि हा ईश्वर कुठे राहतो? तर तो द्युतिमान प्रकाशयुक्त दिव्य अशा आकाशरूप ब्रह्मपूर नावाच्या आकाशात राहतो. एष हि आत्मा दिव्ये व्योमनी ब्रह्मपुरे प्रतिष्ठितः. व्योमनी हा शब्द आलेला आहे. व्योम शब्दाचा अर्थ आकाश, अंतराळ असा होतो. हा आत्मा कुठे राहतो? दिव्य अशा आकाशात राहतो. आता अंतराळात राहतो म्हटल्यानंतर एक प्रश्न आपल्यासमोर येतो, कुठे राहतो शोधायला पाहिजे मग अंतराळात. मग एक काम करूया, आपण इस्रोला सांगू की मंगलयान जसं बनवलंय तसं अजून एक यान बनवा आणि ते अंतरिक्षात पाठवा, आणि मग अंतरिक्षात पाठवून हे ब्रह्मपूर नावाचं काय जी जागा आहे ती शोधून काढा. म्हणजे मग आपल्या सगळ्यांना त्या ब्रह्मपूर ठिकाणी जाऊन त्या आत्म्याची प्राप्ती करता येईल. बरोबर की नाही? नाही, तसं नाही आहे. हा आत्मा कुठे राहतो? ब्रह्मपुरे प्रतिष्ठित आहे जे म्हटलेलं आहे, तर ते आपल्या हृदयाकाशात राहतो. आकाश शब्दाचा अर्थ हृदयाकाश असा घ्यायचा आहे. भाष्यकार फार सुंदर वर्णन करतात. ब्रह्मणोत्र चैतन्य स्वरूपेण नित्यभी अव्यक्ताद ब्रह्मणपुरम हृदय पुंडरीकम तस्मिन् व्योमनाकाशे स्थितः हृत्पुंडरीकमध्ये स्थितः प्रतिष्ठित इवोपलभ्यते. अशा प्रकारे सुंदर वर्णन आचार्य करतायत.
या हृदयाकाशामध्ये तो स्थित झालेला आहे. तोच आपला आत्मा आहे. जो या हृदयाकाशात आहे तोच आत्मा सर्वत्र चराचर सृष्टीमध्ये पण व्यापून आहे. हाच त्याचा महिमा आहे. त्या शरीराला नाव त्यांनी दिलेलं आहे ब्रह्मपूर. ब्रह्मपूर म्हटलंय, पण हृदयाकाश हे कन्सेप्ट काय हे थोडी समजून घेऊया. तस्मिन व्योमनाकाशे असं म्हटलेलं आहे. आपण सगळेजण जाणतो बघा, हृदय याचा अर्थ परमार्थामध्ये जे शरीरामध्ये आहे, छातीत असतं, इथे जे धडधड करतं त्याला हृदय असं म्हणतात. असं आपण सगळेजण समजतो. पण परमार्थशास्त्रामध्ये हृदय शब्दाचा अर्थ जो घेतलेला आहे तो संपूर्ण शरीराला व्यापून असलेलं हृदय. जे चेतना आहे, जी जाणीव आहे, ती संपूर्ण शरीरामध्ये व्यापून आहे. याचा विचार आपण मागच्या चिंतनांमध्ये केलेला आहे. त्या हृदयाच्या आकाशात आता म्हणजे कुठे? हृदयाच्या आतमध्ये राहतो असं नाही. तर हे हृदय म्हणजेच हे शरीर, म्हणजेच ही जाणीव जी संपूर्ण शरीरामध्ये आहे, त्या शरीराने व्याप्त असलेलं जे आकाश आहे, ते शरीर हल्ल्यानंतर सुद्धा तिथे आकाश ते असतंच. त्या शरीराच्या जेवढं व्याप्त केलेलं आहे शरीराने, त्या शरीराने जे व्याप्त केलेलं आहे त्या आकाशामध्ये सुद्धा हेच तत्व राहतं. त्याचा भाव आहे. हृदयाकाशामध्ये आत्मा राहतो. तो काही परिच्छिन्न नाही आहे. तो शरीरामुळे परिच्छिन्न झालेला आहे, वेगळा पडलेला आहे, तुटून आलेला आहे असं नाही. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. शरीर सापेक्ष ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. तसंच हृदयाकाश सापेक्ष ब्रह्माला आपण आत्मा असं म्हणून तो तिथे राहतो. पण तो काही त्याच्या पूर्ण ब्रह्मापासून किंवा परब्रह्मापासून तो खंडित झालेला आहे, वेगळा झालेला आहे असं नाही. ब्रह्मतत्व पूर्ण आहे, अखंड आहे, अनंत आहे, असीम आहे, नित्य आहे. ते माझ्यात जेवढं आहे तेवढंच ते तुमच्यामध्ये सुद्धा आहे. सर्व चराचर सृष्टीमध्ये तेवढंच आहे. जे माझ्यात आहे त्या आकाशाला हृदयाकाशामध्ये भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. तो माझ्यामध्ये वास करतो, तिष्ठतो, म्हणजे माझ्या देहाच्या पुरता मर्यादित आकाशामध्ये सुद्धा तेच तत्व आहे. पुढे म्हणतात, मनोमय प्राण शरीर नेता प्रतिष्ठितोन्ने हृदयं सन्निधाय. मनोमय हा परमात्मा कसा आहे? मनामध्ये व्याप्त करून झालेला आहे. मनाला सुद्धा त्यांनी व्याप्त केलेलं आहे, म्हणून मनोमय आहे. म्हणजे थोडक्यात सूक्ष्म शरीराला व्याप्त करून ठेवलेला आहे. आत्मा हा मनाला व्याप्त करतो म्हणजे काय? पुन्हा तेच, जसं शरीराला त्यांनी व्याप्त करून ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने इथे मनोमय शब्द आलेला आहे. मनाचं जे अधिष्ठान आहे ते हे आत्मतत्व आहे. किनोपनिषदामध्ये कानाचा कान असा शब्द आलेला आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोय. मनाचं मन, आत्मतत्व हे मनाचं मन आहे. म्हणजे काय? मनाचं अधिष्ठान आहे. जे मनाने जाणता येत नाही, पण मन ज्याच्यामुळे जाणता येतं, मन ज्याच्यामुळे जाणता येतं तो आत्मा, तो मनाचा द्रष्टा आहे, तो मनाचं अधिष्ठान आहे. तोच आत्मा आहे, तेच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म आहे अशी उपासना आपल्याला करायची आहे. ते ब्रह्म काय करतं? ते ब्रह्म ज्याची म्हणून मी उपासना करतो. कशाची उपासना करतो? ब्रह्म ब्रह्म म्हणून अनेक गोष्टींची उपासना करतो. मंदिरात जातो, पूजा करतो, अनेक प्रकारचे विग्रह माझ्यासमोर असतात त्यांची उपासना करतो, अनेक मंत्रांची उपासना करतो. फार सुंदर वर्णन इथे केलेलं आहे. ज्याची ज्याची म्हणून मी उपासना करतो ते ब्रह्मतत्व नाही, तर जो मी त्या ब्रह्मतत्वाची उपासना करतो तो मी ब्रह्म आहे. जो ब्रह्म उपासक आहे, तर उपासकामध्ये असलेला जो मी, त्याच्या अधिष्ठानामध्ये त्याच्यात लपलेला जो मी आहे तो मी खरा मी आहे. पण इथे म्हटलेलं आहे मनोमय. मनोमय का म्हटलेलं आहे? कारण मनाच्या वृत्तींमुळे आपण सगळ्या पदार्थांचा अनुभव घेतो. समस्त जगताचा अनुभव आपण मनामुळे करतो, हे आपण सगळेजण जाणतात. त्या मनामध्ये, त्या अंतःकरणामध्ये म्हणू आपण, त्या अंतःकरणामध्ये त्या मनाच्या उपाधीमुळे त्याला मनोमय असं म्हटलेलं आहे.
उपाधी कोणाची आहे? मनाची, अंतःकरणाची, बुद्धीची. अंतःकरण म्हटलं की त्याचे 4 घटक आले, धरून चालायचं. इथे मनोमय शब्द आला आहे म्हणून आपण मन शब्द वापरतो आहोत. मनाच्या उपाधीने युक्त असलेला म्हणून त्याला मनोमय म्हटलेलं आहे. जसं उदाहरणार्थ, जेव्हा वर्षा ऋतू असतो त्यावेळेला खूप जोरात पाऊस पडतो आणि ज्यावेळेला पाऊस खूप जास्त होतो त्यावेळेला एखाद्या गावाला पूर येतो. जेव्हा गावाला पूर येतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की ते गाव कसं झालं? जलमय झालं. इतकं पाणी साठलं, अख्खं गाव पूर्ण जलमय होऊन गेलं. याचा अर्थ काय झाला? गाव जलरूप झालं का? नाही, गाव जलमय झालं. म्हणजे जल जेव्हा ओसरून जाईल, जल जेव्हा निघून जाईल त्यावेळेला गाव जसं असेल तसंच असेल. अगदी त्याचप्रमाणे मनोमय म्हटलेलं आहे. मन जेव्हा निघून जाईल, अंतःकरणाची उपाधी जेव्हा निघून जाईल त्यावेळेला आत्मा जसा आहे तसाच असणार आहे. पण जणू काही मनोमय झाल्यासारखा वाटतो. दोन्ही वेगळे आहेत. उपाधी वेगळी आहे, आत्मा वेगळा आहे, मन वेगळं आहे. अगदी त्याचप्रमाणे प्राण शरीर नेता हा शब्दसुद्धा इथे वापरलेला आहे. आपल्या शरीराचं, शरीर आणि प्राण या दोघांचं नियमन करणारा, म्हणून प्राण शरीर नेता, त्यांचा नेता, आणि नेता म्हणजे नेणारा सुद्धा. म्हणजे आपले प्राण एका शरीराकडून दुसऱ्या शरीराकडे घेऊन जाणारा. आपण सर्वजण जाणतो जेव्हा या शरीराचा त्याग होतो त्यावेळेला प्राण एका शरीराकडून दुसऱ्या शरीराकडे घेऊन जाणारे असतात. कोण घेऊन जातं? हेच तत्व घेऊन जातं, एका स्थूल शरीराकडून दुसऱ्या शरीराकडे. इथे प्राण आणि मन या शब्दांनी स्थूल शरीर सूक्ष्म शरीर दर्शवलं आहे. सूक्ष्म शरीराचा विचार इथे करतो आहे. आणि पुढे म्हणतात अन्ने हृदयम सन्निधाय. अन्नमय म्हणजे स्थूल शरीराच्या हृदयाच्या सन्निध. आता इथे पुन्हा शब्द आलेला आहे, हृदयाच्या सन्निध म्हणजे जवळ. स्थूल शरीराच्या जवळच, जणू काही अगदी जवळ, निकट. सन्निध म्हणजे निकट, जवळ असा. कोण? ते आत्मतत्व आहे. ते स्थूल शरीराच्या जवळ राहतं. आता इथे स्थूल शरीराच्या हृदयाकाशात तेच आत्मतत्व राहतं, पण पुन्हा स्थूल शरीराशी ते संलग्न नाही. ते म्हणजे आत्मतत्व असं नाही, ते शरीरापासून वेगळे आहे. जे शरीर जे अन्नावर जगतं, अन्नावर जे आश्रित आहे, अन्नामुळे जे वाढतं, अन्नामुळे जे अन्न न घेतल्यामुळे जे घटतं, असं जे आपलं देह, ह्या शरीराचाच जणू काही आत्मा आहे असं आपण मानतो बरेचदा. पण तो या शरीरापासून वेगळा आहे, तो प्राणांपासून वेगळा आहे, तो मनापासून वेगळा आहे. पण तरीसुद्धा त्यांच्याशी जवळ आल्यामुळे, अगदी जणू काही निकट असल्यामुळे तसा तो भासतो. त्या स्थूल शरीराच्या हृदयाकाशात हाच आत्मा आहे. हा अन्नात नाही, हा शरीरात नाही, स्थूल शरीरात नाही, पण शरीराच्या जवळ आहे. आचार्य म्हणतात हृदयावस्थानमेव ह्यात्मनः स्थिती न ह्यात्मनम स्थितीर अन्ये. दुसऱ्या प्रकारे नाही, या हृदयातच त्याची स्थिती आहे. पुढे मंत्रकार म्हणतात तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा आनंदरूपम अमृतम यत विभाती. यत आनंदरूपम अमृतम विभाती. जो आनंदरूप अविनाशी अमृत परमात्मा सर्वत्र प्रकाशित आहे असं बघतो. धीराः विज्ञानेन तत्परिपश्यन्ति. बुद्धिमान पुरुष आपल्या अनुभवाच्या द्वारे त्याला जणू काही प्रत्यक्ष पाहतात. परिपश्यन्ति म्हणजे प्रत्यक्ष जणू काही जाणतात, अनुभव घेतात. आचार्यांच्या टीकेमध्ये आचार्य म्हणतात तदात्मतत्वम विज्ञानेन विशिष्टेन. हे आत्मतत्व प्रत्यक्ष ज्ञान या आत्मतत्वाचं होतं. त्याचा अनुभव आपल्याला विशिष्ट पद्धतीने येतो. कसा येतो? त्याची कारणमीमांसा आचार्य देत आहेत. ते म्हणतात शास्त्राचार्योपदेश जनितेन ज्ञानेन. शास्त्राचा अभ्यास आणि आचार्यांचा उपदेश ह्याप्रमाणे जे ज्ञान प्राप्त होतं, त्या ज्ञानाने कशाचा अनुभव येतो? या विज्ञान तत्वाचा अनुभव, या विशिष्ट तत्वाचा, आत्मतत्वाचा अनुभव आपल्याला येतो. आणि पुढे म्हणतात शम दम ध्यान सर्व त्याग वैराग्यम.
आपण सर्वजणांनी साधन चतुष्टय, समाधी, षटक, संपत्ती, विवेक, वैराग्य या सगळ्या गोष्टींचा आधी सखोल अभ्यास केलेला आहे. आधीच्या चिंतनातनं हे विषय आपल्या पुढे मांडण्यात आलेले आहे. शम, दम, ध्यान. समाधी, षटक, संपत्ती आहेत, मनाला, इंद्रियांना नियंत्रण करणं. ध्यान इथे सांगितलेलं आहे, म्हणजे उपासना करणं. सर्व त्याग, वैराग्यम. सर्व त्याग म्हणजे विचारांनी सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा, विचारपूर्वक आणि विचारांनी. आणि आपलं वैराग्य दृढ करायचं म्हणजे सर्व विषयांपासून आपल्या आसक्तीला बाजूला सारून जेव्हा आपण फोकस होऊन, एकाग्र होऊन त्या आत्मतत्वावर आपलं लक्ष जेव्हा केंद्रित करू, त्याचा जेव्हा वेध घेऊ, त्यावेळेला आपल्याला तसा अनुभव येऊ शकतो. कशाचा? आत्मतत्वाचा. हा आत्मतत्वाचा अनुभव घेण्याकरता कुठे जावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही, काही मोडून टाकावं लागत नाही, काही पाडावं लागत नाही. कुठे जाऊन हा आत्मा विकत घेता येत नाही. कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून याची सिद्धी करता येत नाही. कुठल्या तरी एखाद्या लॅबमध्ये गेलो, अनेक रसायनं, अनेक केमिकल्स इकडून तिकडे मिक्स केले आणि मग मला आत्मतत्व गवसलं, असं नाही होत. हा आत्मतत्व आपल्या आतमध्ये आहे असं आपण म्हणतो, पण आतमध्ये आहे म्हणून या शरीराची चिरफाड केली आणि या शरीरामध्ये कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी तो आत्मा कधी सापडत नाही. खूप मोठे शास्त्र वाचले म्हणून आत्मा कळला असं होत नाही. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मांडणी असते. गणितामध्ये फॉर्म्युलेज असतात, ते फॉर्म्युले लिहून, ते प्रमेय मांडून त्याचे सिद्धांत ते केलेले असतात तयार. तसं कुठल्या तरी गणिताच्या फॉर्म्युल्याने हा आत्मा आता कळलाय मला असं होत नाही. औषधी खाऊन, जडीबुटी खाऊन आत्मा मिळत नाही. मग आत्मतत्व कशामुळे मिळतं? काय केल्याने होतं? वैराग्य, विवेक, समाधी, षटक, संपत्ती, मुमुक्षुत्व, तीव्र मुमुक्षुत्व. म्हणून समर्थ म्हणतात, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपलाच शोध आपण घ्यायचा आहे, आपल्याच अंतःकरणामध्ये शिरून घ्यायचा आहे. अंतर्यामी कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कशा पद्धतीने त्या आत्माला ओळखायचं आहे. जो पदार्थ आपण बघतो, तो पदार्थ हा बघतो किंवा जाणतो म्हणून तो पदार्थ दृश्य होतो. बघा, नीट विचार करा. ज्या ज्या गोष्टींचं आपल्याला दर्शन होतं, ज्या ज्या गोष्टी आपल्याला दृष्टीस्पत्तात येतात, ज्या ज्या गोष्टी आपल्याला दृगोचर होतात, कळतात, त्या सगळ्या गोष्टी दृश्य असतात. अगदी आपल्या मनात येणारे विचारसुद्धा ते आपण जाणतो. ज्या ज्या गोष्टी आपण जाणतो ते आपण जाणतो म्हणून त्याचा जाणणारा जो आहे, म्हणजे त्या दृश्यांचा जो द्रष्टा आहे, तो वेगळा आहे. ज्या ज्या गोष्टींचं दर्शन होतं, ज्या ज्या गोष्टी जाणतो, ते सगळे कसे झाले? दृश्य पदार्थ झाले. आणि जाणणारा जो आहे तो वेगळा आहे, तो द्रष्टा आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टींचे ज्ञानेंद्रियांनी आपण ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या अनात्मा आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी दृश्य आहेत. जाणणारा जो आहे, ज्याच्यामुळे ज्ञान होतं, ज्याच्या अधिष्ठानावर ज्ञान होतं, तो जाणणारा तो आत्मा आहे. बाकी सगळ्या कशा आहेत? अनात्मा आहे. मग हा जो भेद आहे हा विचारपूर्वक जाणून घ्यावा लागतो. आणि असा विचार करत करत सर्वसंग त्याग केल्यानंतर मग जे उरतं ते आत्मतत्व, त्याचा आपल्याला अनुभव प्राप्त होऊ शकतो. कसा? तर शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे. ज्या पद्धतीने आपल्याला शास्त्र, उपनिषद, वेदांत, संत वाङ्मय समजावून सांगतायत त्या पद्धतीने नीट विचार केला तर, आणि त्याचबरोबर गुरु शरणागती, आचार्य उपदेश, गुरु शरणागती असेल तर हे प्राप्त होऊ शकतं. काय प्राप्त होऊ शकतं? अमृत तत्वाचा अनुभव आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आनंदरूपम अमृतम यद विभाती. सुंदर शब्द आहे तिथे. आत्मा आनंदरूप आहे, आत्मा अमृत आहे, आत्मा अविनाशी आहे, आत्मा अविकारी आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, त्याच्यामध्ये कुठेही कधीही अनर्थ नाही,
त्याच्यामध्ये कुठलेही हेवेदावे नाहीत, त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही, त्याच्यामध्ये कुठलाही द्वैत नाही, त्याच्यामध्ये काही कर्तव्य कर्म शिल्लक नाहीत, काही कर्ण शिल्लक नाही, असं जे तत्व आहे ते आत्मतत्व. त्या आत्मतत्वाला आपण जाणून घ्यायचं आहे. पण आपण काय समजतो, मी म्हणजे हा देह. पण हा देह मी बघतो, म्हणजे हा देह मी जाणतो, हा माझा देह आहे असं मी जेव्हा जाणतो त्यावेळेला मी माझ्यापासून वेगळा होतो. माझ्या देहापासून मी जेव्हा वेगळा होतो त्यावेळेला मी कोणीतरी वेगळं आहे हे आपल्याला कळतं. मग देह जेव्हा जाईल तेव्हा जाईल, मी कधीही जात नाही. म्हणून त्याला अमृत असं म्हटलेलं आहे, म्हणून त्याला अविनाशी असं म्हटलेलं आहे. आत्मा अविनाशी आहे जेव्हा असं म्हणतो त्यावेळेला मी आत्मा आहे असं उपनिषदकार सांगतायत, असे आपले श्रीगुरू सांगतायत. मग मी कसं आहे, मी सुद्धा अमृत आहे, मी सुद्धा अविनाशी आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आपला तसा अनुभव असतो का? मी अमृत आहे असा आपला अनुभव असतो का? आपण म्हणतो मेलो 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 मेलो, काहीतरी लागतं म्हणून आपण म्हणतो मेलो, पण आपण मरत नाही, लक्षात घ्या. एक अजून शब्द नेहमी आपल्या ऐकेवात येतो, रोज एवढं मरून मी काम करते तरी सुद्धा. अशा प्रकारचे शब्द घरोघरी येतात ऐकू आपल्याला. पण ते जे मरणं असतं ते वेगळं असतं, मेलो मेलो म्हणणं हे असतं हे वेगळं असतं. पण एक सिद्धांत आहे, एक नियम आहे, नीट बघा. मी मेलो असा अनुभव कधी कोणाला येत नाही, कधी कोणीही आपलं मरण बघितलेलं नाही, हे लक्षात घ्या. का असं विचाराल तर त्याचं कारण आहे. मी मेलो असं जर का कोणी म्हणत असेल ना, तर ज्या अर्थी तो म्हणतोय किंवा ज्या अर्थी त्याला तसा अनुभव आलेला आहे त्या अर्थी तो जिवंत आहे. तो मेला नाही. बरं, मेला म्हटलं तर आज मी मागच्या जन्मात मेला, मग आता मागच्या जन्मात मेला तर मग आत्ता या जन्मात असा विचार करू आपण की मागच्या जन्मी मी मेलो होतो, मग या जन्मामध्ये मग मेल्यानंतर मग या जन्मात कसा काय आलास असा प्रश्न पडतो पुन्हा. ज्या अर्थी आज आहेस, ज्या अर्थी आज आपल्याला जाणवतोय, आपण म्हणतोय, त्याचा अर्थ मी नेहमी आहे. जातं येतं काय? शरीर जातं येतं, पण मी आहे हा अनुभव नेहमी अखंड आपल्याबरोबर असतो. अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाहम प्रिया, अद्वैत मकरंद आपल्याला सांगतं. मी आहे असा अखंड अनुभव आपल्यापाशी आहे. मी नाही असं कधी होतच नाही. बघा, जेव्हा मी लहान होतो, बालक होतो, त्यावेळेला सुद्धा मी म्हणणारा मी कोणीतरी होतो. जीव सोडून द्या, आत्मस्वरूपावर विचार करा. मी जेव्हा तरुण आहे त्यावेळेला शरीर तरुण झालं, पण त्यातला मी म्हणणारा जो मी आहे, आत्मस्वरूप मी आहे, तो तसाच आहे. मग आता शरीर तरुण अवस्थेकडून प्रौढावस्थेकडे झुकलं तरी सुद्धा आत्मस्वरूप मी आहे तसाच आहे. प्रौढावस्थेकडून ते वृद्धावस्थेकडे जाईल तरी सुद्धा आत्मस्वरूप मी तसाच आहे. वृद्धावस्थेकडून जेव्हा ते पुन्हा नवीन जन्म धारण करेल, नवीन शरीर जेव्हा धारण करेल, त्यावेळेला सुद्धा जो आत्मरूप मी आहे तो तसाच आहे. मग जन्माच्या आधी सुद्धा मी तसाच आहे, मृत्यूनंतर सुद्धा मी तसाच आहे. तो आत्मरूप मी, त्याला कधीही मृत्यू नाही, म्हणून त्याला अमृत म्हटलेलं आहे. म्हणून त्याला अजर अमर असं म्हणतात. त्या आनंदरूप अमृतम यत विभाती, त्याचं विभाती म्हणजे जाणून घेतलं जातं, ज्ञान होतं. फार सुंदर शब्द आहेत. अमृत या शब्दाने इथे सत रूपत्व दर्शवलं गेलेलं आहे. सत हे तत्व सुचवलं आहे. अमृत जे नेहमी आहे, नित्य आहे, सत आहे ते. विभाती म्हणजे ज्याचं ज्ञान होतं, चित रूपत्व दर्शवलं गेलेलं आहे. आणि आनंद रूपम या शब्दामध्ये आनंद आहेच. सत, चित आणि आनंद असं सच्चिदानंद रूप जे आहे ते मी आहे. मी अमृत आहे, मी अविनाशी आहे, मी परमप्रिय आहे, मी आनंद आहे, मी सुखदुःखातीत आहे, मी द्वंद्वातीत आहे, मी ज्ञानस्वरूप आहे. ही भूमिका वारंवार आपल्याला बजावून सांगण्यात येते. उपनिषद ते सांगत आहे, संत वाङ्मय आपल्याला ते सांगत आहे. हा जो सगळा दृश्य पसारा आहे,
हा जो सगळा दृश्य पसारा आहे, नामरूपात्मक जो पसारा आहे, हा सगळा माझ्यापासनं वेगळा आहे. मी या सगळ्यांपासनं अलिप्त आहे. हे लक्षात ठेवायचं. आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या अविद्येमुळे, जखडल्यामुळे, देह मी म्हटल्यामुळे मी मरेन असं आपल्याला वाटतं, पण मी मरत नाही. देह मरतो, देहाचा ऱ्हास होतो, देह वृद्ध होतो, देह जीर्ण होतो, देह निघून जातो. मी आहे तसाच आहे. खरा मी कधीही मरत नाही, कारण खरा मी कधी जिवंतच झाला नाही मरण्याकरता. खरा मी हा असंग आहे, म्हणजे खरा मी कधी बंधनात नव्हताच. मी मुक्त होण्याकरता म्हणून प्रयत्न करतोय. मी खरा मुक्त, बद्ध आणि मुक्त ह्या दोन्ही संकल्पना माळून जातात तिकडे. मी कधी बद्ध नव्हतोच, तो मुक्त होण्याची गरजच नाही. मी नेहमी साक्षी आहे. मी कुठस्थ आहे, मी अलिप्त आहे, असंग आहे, निराळा आहे, मी अधिष्ठान स्वरूप आहे, मी सुखदुःखांचा साक्षी आहे. असं हे आत्मतत्व आहे. म्हणून ते आनंद रूपम आहे. अमृतम यद विभाती. ह्या विचारांचा अनुभव घ्यायचा आहे. हे सगळ्या गोष्टी, ज्या जे विचार आहेत, हे विचार आपल्याला करून त्या विचारांचा अनुभव घेणं म्हणजे या ज्ञानाचं विज्ञान करून घेणं आहे. या ज्ञानाचं विज्ञान करून घेणं. सगळ्या गोष्टींचा मी साक्षी आहे. म्हणून आचार्य म्हणतात, सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंधः चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. इथे मुक्ती पण नाही आणि बंधन पण नाही. चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. हे सगळं आपल्याला ज्ञात होतं. आपण हे जाणून घेऊ शकतो. आणि मग हे जाणल्यामुळे काय घडतं, काय होतं हे जाणल्याने, पुढच्या मंत्रामध्ये त्याचा विचार आलेला आहे. भिद्यते हृदयग्रंथी छिंदन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्या कारण व कार्य रूपापलीकडील शुद्ध ब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर त्या जीवावरील अविद्येच्या गाठी तुटतात, सर्व संशय नष्ट होतात आणि सर्व कर्मे क्षीण होतात. थोड्या या मंत्राचा विचार करू. हा मंत्र म्हणजे ह्या उपनिषदाचं फलरूप आहे. याचं फल सांगितलं आहे. या उपनिषदाचा अभ्यास केल्यानंतर काय फल प्राप्त होतं किंवा होणं अपेक्षित आहे हे या मंत्रात सांगितलेलं आहे. थोडा याचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करू. कसा तर तस्मिन दृष्टे परावरे. कार्यकारणरूप त्या परात्पर पुरुषाचं ज्ञान झाल्यानंतर, त्याला तत्वरूपाने जाणल्यानंतर काय होतं तर हृदयग्रंथी भिंदते. म्हणजे हृदयग्रंथींची गाठ सुटते, त्या मोकळ्या होतात. कुठल्या गाठी आहेत आपण विचार करू त्याचा. आणि काय होतं, सर्व संशय छिंदन्ते. सर्व संशय तुटतात, नाहीसे होतात, नाश पावतात. अस्य कर्माणि च क्षीयन्ते. या जीवाचे सगळेच्या सगळे समस्त शुभाशुभ कर्म ते सुद्धा कसे होतात, नष्ट होऊन जातात. पण हे केव्हा होतात, तत् विज्ञानेन परिपश्यन्ति धीरः. आधीच्या मंत्रात आपण बघितलं, तद विज्ञानेन, ते जाणल्याने. विज्ञान कसं अनुभवरूप विज्ञान. अनुभव घेतल्याच्या नंतर जेव्हा धीर पुरुष म्हणजेच सूक्ष्म दृष्टी धारण करणारे, सूक्ष्म बुद्धी असणारे पुरुष म्हणजे साधक. पुन्हा तुम्ही म्हणाल नाही तर स्त्री आणि पुरुष असा भेद का केलाय तसं नाही. आत्मा व ब्रह्म हे एकच आहे असं जे जाणतात, असा जेव्हा त्याचा अनुभव घेतात, तेव्हा तस्मिन दृष्टे म्हणजे इथे मगाशी परिपश्यन्ति धीरा म्हटलेलं आहे. परिपश्यन्ति बघणं, पाहणं, असं पहा. आणि इथे दृष्टे म्हटलेलं आहे. पुन्हा शब्द तोच आहे, अर्थ एकच आहे. असं जेव्हा जाणतात, अनुभव घेतात, तेव्हा काय होतं तर हृदयग्रंथी भिद्यते. आपल्या हृदयामध्ये, म्हणजे पुन्हा हृदय शरीर पूर्ण, त्याच्यामध्ये काय तर आचार्य वर्णन करतायत की आपल्या अविद्या वासनामय काम, आपल्या बुद्धीत असलेल्या वासना, ह्या ज्या वासना आहेत, त्यांच्या ज्या गाठी आहेत, त्यांच्या ज्या ग्रंथी म्हणजे गाठ, अनेक प्रकारच्या इच्छा, अनेक प्रकारच्या आपल्या मनामध्ये असलेल्या कामना आणि वासना,
ज्या आपल्याला अनेक प्रकारची कर्म करण्याकरता प्रवृत्त करत असतात, वेगवेगळे डिझायर्स ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या कोणाच्या आश्रित राहतात? बुद्धीच्या आश्रित, आपल्या हृदयामध्ये राहतात. पुन्हा हृदय म्हणजे पुन्हा संपूर्ण देह, बुद्धीत वास करून राहतात. आणि काय करतात? त्या कामना जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. वासना आहेत म्हणून जन्म आहे, जन्म आहे म्हणून मग कर्म आहे, आणि जन्म आहे म्हणून पुन्हा मृत्यू आहे. जन्मापासूनच मुक्त व्हायचं असेल, मृत्यू नको असेल तर जन्म नको. आणि तसं जर का मुक्त व्हायचं असेल, म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं निघायचं असेल, बाहेर पडायचं असेल, तर मग काय करा? ही अविद्येची जी गाठ आहे ती सोडा. मी 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 जन्मताच जे मी 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 सुरू होतं, हा जो अहंकार आहे, या अहंकार रूपी ही गाठ ही मोकळी करावी लागते. पहिले मी 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 अशी गाठ पडते, आणि त्याच्याच बरोबर नंतर फॉलोड बाय माझे माझे माझेची गाठ सुरू होते. मग माझे स्वजन, मग गृह, पुत्र, धन, दारा इत्यादी इत्यादींमध्ये मी अडकतो, आणि माझे माझेचा जप सुरू होतो. म्हणून माऊलींची फार सुंदर प्रसिद्ध ओवी आहे, मी आणि माझे, मी आणि माझी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. संन्यस्त वृत्ती कोणाची आहे? तर ज्याची मी आणि माझेची आठवण ज्याची पूर्णपणे निघून गेलेली आहे तो. म्हणजेच माझ्या मनातल्या सर्व प्रकारच्या कामना, इच्छा या ज्यांच्या निघून गेलेल्या आहेत, तो मोकळा झाला, मुक्त झाला. कशापासून? हृदयग्रंथी ज्या गाठी आहेत या मी आणि माझेच्या, त्याच्यापासून तो मोकळा झाला. कठोपनिषदामध्ये फार सुंदर विचार आपण बघितला होता. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदिश्रितः अथमर्त्यो अमृतो भवति. काय सुंदर विचार सांगितलेला आहे. कोण अमृतो भवति? कोणाला त्या अमृत तत्वाचा अनुभव येतो? ज्याच्या मनातल्या सर्व कामना पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत त्याला. भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत हेच सांगतायत. अर्जुन प्रश्न करतो की स्थितप्रज्ञाची लक्षणं मला सांगा. स्थितप्रज्ञ कसा आहे, तो कसा वागतो, कसा बोलतो, याचं उत्तर देताना भगवंतांनी सगळ्यात पहिली गोष्ट कुठली सांगितली असेल तर हीच सांगितली आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. आपल्या मनातल्या सर्वच्या सर्व कामना ज्याच्या पूर्णपणे निवृत्त झालेल्या आहेत, उखडून फेकलेल्या आहेत, प्रजहाती असा शब्द आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. मग कामना कोण करतं? इच्छा कोणाला होतात? इच्छा त्याला होतात ज्याच्याजवळ अतृप्ती असते. जो तृप्त नसतो तो इच्छा करतो. मग अतृप्ती ज्याच्याकडे असते, जो तृप्त नाही, तो माणूस कसा असतो? बद्ध असतो. ज्याला ज्ञान प्राप्त होतं, ज्याला स्वस्वरूपाची ओळख होते, त्याला दुसऱ्या कुठल्या पदार्थांची इच्छा करावीशी वाटत नाही, इच्छा होत नाही. असं बघा, दुसरा कुठला तरी पदार्थ अस्तित्वात म्हणजे आहे हे जेव्हा मी जाणतो, त्यावेळेला त्या पदार्थाच्या बद्दलच्या ज्ञानाची किंवा त्या पदार्थाच्या प्राप्तीची माझ्या मनामध्ये इच्छा होते. म्हणजे आता नवीन मॉडेल आलेलं आहे मोबाईल फोनचं, असं जेव्हा मला कळतं त्यावेळेला ते मॉडेल, नवीन मोबाईल फोनचं मॉडेल, लेटेस्ट ज्याला आपण म्हणतो, ते कसं आहे त्याचं ज्ञान करून घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होते, आणि ते मला मिळावं अशी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या पदार्थाची प्राप्ती व्हावी अशा माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. बरोबर? मग स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर आता दुसऱ्या कुठल्या पदार्थांची ज्ञान करून घेण्याची गरज राहत नाही, आणि मी स्वस्वरूपाची म्हणजे माझीच मला नित्य प्राप्त असल्यामुळे माझी मला प्राप्त करून घेण्याची काही गरज राहत नाही. आणि म्हणून स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर बाकी कुठल्याही इच्छा मावळून जातात, निघून जातात. कारण आत्मा हा कसा आहे? हा नित्य प्राप्त आहे, आत्मा नित्य तृप्त आहे. म्हणून आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर तृप्तीचा अनुभव आहे. मी जेव्हा अद्वैत भावामध्ये जातो,
मी जेव्हा या चराचर समस्त सृष्टीमध्ये मीच होऊन पाहतो, त्यावेळेला कुठल्या दुसऱ्या गोष्टीची प्राप्तीची इच्छा माझ्या मनात उरत नाही, कारण मीच सर्व चराचर सृष्टीमध्ये आत्मरूपाने ब्रह्मरूपाने व्यापून आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये याचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे. यल्लब्ध्वा पुमान तृप्तो भवती सिद्धो भवती अमृतो भवती. यत्प्राप्य न किंचिद वांछति न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. त्या तत्वाला प्राप्त केल्यानंतर तो तृप्त होतो, सिद्ध होतो. अमृत तत्वाला प्राप्त करून तो अमृत होतो. आणि ते प्राप्त केल्यानंतर त्याला कुठलीही वांछा राहत नाही, इच्छा राहत नाही, कुठल्याही प्रकारचा. न शोचती, शोक तो करत नाही. न द्वेष्टी न रमते. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. मगाशी जसं म्हटलं तसं हे फलरूप असा हा मंत्र आहे. उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर, मुंडक उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर काय स्थिती, कुठल्या प्रकारची प्राप्ती, काय आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, याचं वर्णन इथे चाललेलं आहे. चिंदन्ते सर्व संशय. आचार्य म्हणतात, चिंदन्ते सर्वज्ञीय विषय संशय. सगळ्याच्या सगळ्या ज्ञेय पदार्थ विषयक जे काही संशय आपल्या मनामध्ये असतात ते सगळेच्या सगळे संशय पूर्णपणे मावळून जातात. संशय फार मोठा शब्द आहे, फार व्यापक शब्द आहे. संशय हा एक दोष आहे, लक्षात घ्या. आपल्याला संशय सारखा असतो. आपण निसंशय होऊन कधी काही करू शकत नाही. संशय असतो. साधं इथून पुण्याला जायचंय हा विचार आल्यानंतर, हो पण पुण्याला जायचंय पण तिकीट मिळेल का, हा संशय मनामध्ये येतो. तिकीट मिळालं पण गर्दी असेल का, हा संशय मनामध्ये येतो. सतत हे संशय वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला छळत असतात, हे लक्षात घ्या. एवढं मुंडक उपनिषदाचं चिंतन चाललंय, उपनिषदांचं चिंतन, हो पण चाललंय, सगळं छान आहे, शास्त्र छान आहे, सांगतात छान, पण ते मला कळेल का, मला समजेल का, संशय. आपल्या बुद्धीवर आपला संशय, आपल्या मनावर संशय, जगातल्या प्रत्येक वस्तूवर संशय, जगातल्या प्रत्येक पदार्थांवर संशय. नाही, कुंभमेळ्याला जायचंय, तिथे डुबकी मारायची आहे, पण ते पाणी चांगलं असेल का, संशय. हे संशय आपल्याला छळतात, लक्षात घ्या. जगातल्या सगळ्या पदार्थांच्या बद्दलचे संशय आपल्याला छळतात. म्हणून समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे, व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चये वीण. निसंशय असणं हे ज्ञानाचं लक्षण आहे, लक्षात घ्या. जिथे आपण निसंशय असू, मी ब्रह्म आहे हा अनुभव आल्यानंतर, हा निसंशय अनुभव आल्यानंतर जे आहे ते ज्ञान. मी ब्रह्म आहे हे मी 100 वेळा ऐकलं तरी सुद्धा शास्त्र तर सांगतंय, श्रीगुरु तर सांगताय, पण मला तसा अनुभव नाही. खरंच असं असतं का हो? खरंच हा देव आणि भगवंत हे जे म्हणतात ते खरंच असतं का? खरंच हे जे शास्त्र सगळं सांगतायत, हा आत्मा जे वर्णन चाललंय ते खरंच तसं असतं का? हे कशावरून? हे संतांना जे प्राप्त झालेलं आहे ते कशावरून प्राप्त झालेलं आहे? अशा प्रकारचे संशय आपल्या मनामध्ये सतत येत असतात. ते आपल्या मनाला छळत असतात. यांना दोष म्हटलेला आहे. त्याला शास्त्रकारांनी असंभावना दोष असं म्हटलेलं आहे. 2 प्रकारचे दोष आहेत. पटकन बघू आणि पुढे जाऊ. प्रमाण असंभावना किंवा प्रमाणगत संशय. म्हणजे वेदवाक्य जे आहेत, वेदांतातले जे विषय आहेत, ते वेदांचं मुख्य अर्थ हा जीव ब्रह्मैक्याचं प्रतिपादन करायचं आहे का कर्म आणि उपासनेबद्दल त्यांचं वर्णन आहे, अशा प्रकारची जो एक संशय, शास्त्राबद्दलचा जो संशय, त्याला प्रमाण संशय असं म्हणतात किंवा प्रमाण असंभावना असं म्हणतात. आणि हा संशय जर का दूर करायचा असेल तर श्रवण हा त्याच्या मागचा उपाय आहे. योग्य ते श्रवण, योग्यता मुखातून श्रवण होणं फार गरजेचं आहे. पण आपण असं बघतो, वर्षानुवर्ष श्रवण करतो, कित्येक श्रवण, कित्येक लोकांचं, कित्येक प्रकारचं श्रवण आपलं होतं, पण तरीसुद्धा आपले संशय तसेच असतात. आपण निसंशय होतो का, ह्याचा प्रश्न ज्याने त्यांनी आपापल्याला विचारावा. दुसरा आहे प्रमेयगत संशय किंवा प्रमेय असंभावना दोष.
जीव आणि ब्रह्माचा अभेद सांगितलेला आहे. हा सिद्धांत आहे, हा प्रमेय आहे. जे जाणून घ्यायचं आहे तो आत्मा आहे. हे प्रमेय आहे. तो आत्मा आणि जीव यांचा अभेद सांगितलेला आहे. पण हे अभेद सत्य की भेद सत्य, आत्मा खरंच आहे का नाही, हे कोणी सांगितलंय असं, अशा प्रकारचे संशय आपल्या मनामध्ये येतात. आणि हा प्रमेय संशय दूर करायचा असेल तर जे श्रवण आपण करतो त्याच्यावर अखंड मनन करणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूच नये. मग काय सांगतायत? संदेह धरू नको, भ्रम धरू नको, स्वये तूची आहेसी ब्रह्म हे जाण, हे समजून घे, ये विषयी संदेह भ्रम धरूची नये असं गुरु आपल्याला सांगतात. पण तरी सुद्धा आपला संदेह काही दूर होत नाही. ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह असत नाही. जर का संदेह असेल, जर का संशय असेल तर ते ज्ञानच नाही. म्हणून सगळ्यात शेवटी भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो सगळ्यात शेवटी, स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. माझा संदेह आता दूर झालेला आहे. आता मी तू जे सांगितलेस त्याप्रमाणे मी करीन. संदेह दूर झाल्यानंतर आपण काय बघितलं? हृदय ग्रंथी निघतात, सर्व संशय दूर होतात. आणि पुढचा विषय आहे क्षीयन्ते चास्य कर्माणि. सगळेच्या सगळे कर्म क्षीण होऊन जातात. म्हणजे त्यांची कर्म जी आहेत ती फलोन्मुख होत नाहीत, त्याचे फळ मिळत नाही. कधी? ज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या नंतर. कुठली कर्म? जी संचितामध्ये केलेली आहेत, जी मागच्या जन्मांमध्ये केलेली आहेत आतापर्यंत, अनेक कर्म, त्यांची फलं आता ती पूर्णच्या पूर्ण कशी होतात? नाहीशी होऊन जातात. किंवा या जन्मामध्ये सुद्धा ज्ञान झाल्यानंतर जी काही कर्म होणार आहेत किंवा घडू घातली आहेत, त्या कर्मांचं जे काही फल असेल ते सुद्धा फलोन्मुख होत नाही. सगळं संचित निघून जातं, सगळं क्रिमांड निघून जातं. फक्त प्रारब्ध कर्म जे आहे ते प्रारब्ध कर्म शेष या देहापुरतं, या जन्मापुरतं असल्यामुळे तेवढं फक्त शेष राहतं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन चालू राहतं. प्रारब्धानुसार भोगावी लागणारी सुख आणि दुःख ती भोगावी लागतात. ती त्या शरीराची आहेत, ती त्या मनबुद्धीची आहेत असा विचार तो आत्मज्ञानी पुरुष करतो. आणि मी या शरीर मनबुद्धी प्राणांपासून वेगळ्या आत्मरूपाने मी त्यांच्याशी अलिप्त आहे, असंग आहे असं जाणून तो आत्मज्ञानात स्थित असतो. म्हणजे दुःख भोगावी लागतात, प्रारब्ध आहे, मिळतात फळ त्याची. ज्याप्रमाणे उदाहरण देतो, मृगजळ. आपल्याला माहिती आहे की हे मृगजळ आहे, पण ते मृगजळ असून सुद्धा ते आपल्याला दिसत राहतं, ते बंद होत नाही. आपल्याला कळतं की इथे पाणी नाही आहे, ज्ञान आहे, पण तरी सुद्धा मृगजळ दिसायचं थांबत नाही. त्याचप्रमाणे हे सगळं जग जसं आहे तसं चालू राहतं. ज्ञानवानाच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर हे सगळं जग जसं आहे तसं चालू राहतं, त्याचा काही देह लगेच निघून पडत नाही. पण आत्मस्वरूपात स्थित झाल्यामुळे सुखदुःखांचे भोग हे शरीराचे आहेत, माझे नाहीत असा विचार, असा दृढ संकल्प, असं संशयरहित ज्ञान त्याला होतं, त्याला झालेलं असतं. म्हणून अंतःकरण जबाबदार आहे बघा या सगळ्या गोष्टींकरते. अंतःकरणाशी तादात्म्य पावल्यामुळे मी 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 अशी जी अहंकाराची जी भावना आहे तीच हृदय ग्रंथी आहे. म्हणून ती भिन्नते हृदय ग्रंथी, त्याचा पहिले नाश होऊन जातो. अंतःकरणाशी तादात्म्य पावल्यामुळे अंतःकरणायुक्त जे मन आहे, अंतःकरणाचा एक घटक मन, ते मनच सारखं संशय करत असतं, ते मनच सारखं संशय घेत असतं कुठल्या तरी गोष्टींबद्दल. अंतःकरणाचा लय ज्यावेळेला घडतो त्यावेळेला मन सुद्धा निघून जातं. सर्व संशया छिंदन्ते. आणि कर्माचं कर्तृत्व हे सुद्धा घेणारं कोण आहे? अंतःकरणामुळेच, अहंकारामुळेच. मी करता, मी भोगता अशी जी वृत्ती असते, ते कर्तृत्व धारण करणारा हा अहंकार, त्या अहंकाराचा सुद्धा लय होतो. म्हणजे अंतःकरण जेव्हा निघून जातं त्यावेळेला कर्माणिच क्षीयन्ते. मग मी अंतःकरण नाही, मी आत्मा आहे हे जाणून घेणं म्हणजे आत्मज्ञान होणं.
म्हणून अंतःकरण आत्म्यामध्ये लय करायचं, अंतःकरणाचं लय करायचा, अंतःकरण निवृत्त करायचं. अंतःकरण मीपणाने वेगळं राहतच नाही, ते त्या परब्रह्मामध्ये जेव्हा विलीन होतं, साक्षीरूप चैतन्यामध्ये जेव्हा ते विलीन होतं, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी फोल ठरतात, फोल ठरतात. आणि म्हणून ह्या तिन्ही गोष्टी मावळून जातात. अशा पद्धतीने तस्मिन् दुष्टे परावरे, पर आणि अवर, पर म्हणजे श्रेष्ठ आणि अवर म्हणजे कनिष्ठ. कारणरूपाने जे पर आहे ते आणि कार्यरूपाने जे अवर आहे ते, अशा प्रकारचं वर्णन शास्त्रकार इथे करतात. त्या दोघांना पर आणि अवर सर्व दृष्टीने मीच आहे असं जो जाणतो, दोन्हीत तेच आत्मतत्व आहे असं जे जाणतो, माझ्या स्थूल देहामध्ये काय किंवा सूक्ष्म देहामध्ये काय, सर्वत्र आत्माच परिपूर्ण रूपाने व्यापक आहे असं जो जाणतो, सर्वज्ञ आणि सर्वविद जो आहे आणि सर्वांतर्यामी आहे असं जो जाणतो, तो खरा मीला जाणतो. म्हणून संपूर्ण चराचर सृष्टीमधली समष्टीला असलेला जे व्यापक चैतन्य तत्व, ते तत्व काय, किंवा व्यष्टीला म्हणजे माझ्या देहापुरतं, माझ्या हृदयाकाशापुरतं व्यष्टीला जाणणारं किंवा व्यष्टीरूप असलेलं चैतन्य, समष्टीचं पर आणि व्यष्टीचं अवर, असं परावर दोन्ही, समष्टी काय आणि व्यष्टी काय, त्या भेदाचा त्याग केल्यानंतर जे अविच्छिन्न असं चैतन्य उरतं, ते आत्मा, ते ब्रह्मतत्व, ते मी. हे जाणणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि असा मनुष्य मुक्त होतो. आणि तो जेव्हा मुक्त होतो, तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यते. तिथे काय आणि इथे काय हे जेव्हा एकत्व रूपाने मी बघतो, एकच आहे असं जेव्हा मी जाणतो, त्यावेळेला मग माझा मोह पण राहत नाही आणि माझा शोह पण राहत नाही, आणि मग आनंद रूपाची प्राप्ती होते. आत्मवेद शोकम तरती, शोकापासनं मुक्त होतो, आनंदरूप प्राप्तीला हा जातो. अशा प्रकारे या मंत्रांचं वर्णन उपनिषदकारांनी आणि भाष्यकारांनी फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. हा मंत्र पुन्हा एकदा फलजरूप आहे. या मंत्राचं चिंतन आपण करून आज इथेच थांबूया. हरि ओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.